सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। अक्कलकोट रोडवरच्या सादुल पेट्रोल पंप आणि देसाई विडी कारखाना पूर्णतः पाण्याखाली गेलाय। सादुल पेट्रोल पंपातील सर्व मशीन पाण्याखाली गेलेत, तर देसाई कारखान्यामध्ये जवळपास 5 फूट पाणी साचल्यामुळे कारखान्याचंही मोठं नुकसान झालंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सोलापुरातल्या अक्कलकोट रोड परिसरातल्या असलेल्या देसाई ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड या विडी कारखान्याच्या परिसरात आहे। विडी उद्योग सोलापूरची ओळख आहे आणि जे मोजके आता कारखाने राहिले त्यापैकी देसाई ब्रदर्स हा एक मोठा कारखाना आहे आणि या कारखान्याची आत्ताची परिस्थिती आपण बघताय। संपूर्ण कारखाना जो आता पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास 5 ते 6 फूट पाणी जे आहे त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जे सकाळपासून कामगार दररोज ड्युटीला येतात ते आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र या ठिकाणी आल्यानंतर आपला कारखाना जो आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली गेलेल्याचं चित्र त्यांना पाहायला मिळतात। काही कारखान्यातले लोक जे कामाला आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही दररोज यावेळेस कामाला येत असाल आणि आल्यानंतर ही परिस्थिती कामाला चालताना आत्ताची परिस्थिती दिसते ती काय सांगते? किती पाऊस झाला या ठिकाणी? या ठिकाणी जवळपासून 2 वाजतापर्यंत पाणी असंच आहे आणि हे वाढत चाललंय। कसं आहे ते बाजूमध्ये आणि ह्या साईडमध्ये सगळीकडून पाणी यालंय, मग हे अजून वाढणार असं मला वाटते। आजूबाजूला सगळीकडे पाणी साचलेलं आहे, ते पाणी पूर्ण जाईपर्यंत ते असंच राहणार। आता आज जाऊ शकता अशी परिस्थिती आहे? आता आज जाऊ शकण्या छातीच्या वरपर्यंत पाणी यायला लागलेलं आहे। कुणी अडकलेलं आहे आतमध्ये? लोक अडकलेलं नाही, जीवितहानी वगैरे काय नाही, फक्त कंपनीचं माल मटेरियल खराब झालेलं आहे, रॉ मटेरियल खराब झालेलं आहे, फिनिश बिडी खराब झालेलं आहे। साधारणतः किती लोक काम करतात कारखान्यामध्ये? इथं कारखान्यात 125 लोक काम करतात इथं या फक्त फॅक्टरीमध्ये। इथं आमचे टोटल कामगार 9000 कामगार आहेत आमचे फॅक्टरीमध्ये 150 लोक काम करतात। इथं सध्या फॅक्टरीमध्ये 150 लोक काम करतात। आज एका दिवसात पाणी ओसरल्याची अशी स्थिती दिसते का तुम्हाला? आता तर सध्या तर चालू आहे काम, महापालिकेनं चालू केलेलं आहे। आता त्या हिशोबानं पुढचं काम बघायला पाहिजे। आता कच्चा माल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतो आणि जर पाणी जर त्याला लागलं तर पूर्ण माल जो आहे तो खराब होत असतो। तर पूर्ण पाणी जे आहे ते पाण्याची विडी करण्यासाठी जे पत्ते असतील, पॅकिंगचं मटेरियल असेल, कच्चे लूज बिड्या असतील, हे संपूर्णपणे पाण्यात गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या कारखान्याचं झालंय। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, एबीपी माझा।